संजय गांधी निराधार योजनेचे तुमचे पैसे आलेले नाही आहेत, तर मित्रो घाबरून जाऊ नका, गोंधळून जाऊ नका. ही प्रक्रिया काल रात्रीपासूनच सुरू झालेली आहे आणि ही संजय गांधी निराधार योजनेचे जे पैसे आहेत, हे वितरण कालपासून सुरू झाले. ही माहिती देत असताना या व्हिडिओच्या माध्यमात या अगोदरच्या व्हिडिओच्या माध्यमातून जेव्हा ही माहिती अपडेट सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला, त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये खूप साऱ्या लाभार्थ्यांनी हे सुद्धा विचारले, की शासन निर्णयच निघालेला नाही, जी-आरच आलेला नाहीये, तर मग वितरण सुरू होणार कसं, वाटप सुरू होणार कसं आणि किती वाटप होणार हे सुद्धा निश्चित झालेलं नसताना सुद्धा तुम्ही कसं सांगत आहात की वाटप सुरू झालेलं आहे. तर मित्रांनो, मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो की जे लाभार्थी त्या कमेंट बॉक्समध्ये सांगत आहे की जी-आर निघालेला नाही, शासन निर्णय आलेला नाही, त्या लाभार्थ्यांच्या कमेंटच्या खालीच आणि त्या कमेंटच्या वर खूप म्हणजे निदान 10, 15, 20% लाभार्थी असे आहेत की ज्यांना वितरण कालच रात्रीपर्यंत मिळालेलं आहे. त्यांच्या खात्यावर आधार संलग्न खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. परंतु खूप मोठ्या प्रमाणामध्ये जवळपास 75%, 60-70% पर्यंत लाभार्थ्यांना अजून पैसे आलेले नाहीये. शासन निर्णय निघालेला नाही किंवा शासन निर्णय निघाला ही माहिती समोर आलेली नाही. हे सर्व लाभार्थ्यांचं म्हणणं बरोबर आहे आणि खरं आहे. आणि काही-काही लाभार्थ्यांनी तर हे सुद्धा सांगितलं की आम्हाला ऑक्टोबर महिन्यामध्येच ऑलरेडी 1500 मिळालेले होते. त्याच्यानंतर 2.5 आले आणि आता परत 1500 आलेले आहेत. आता हा जो काय सावळा गोंधळ आहे याचा उलगडा अजून झालेला नाही मित्रांनो. मुळात खऱ्या अर्थाने हे सर्व जी प्रक्रिया आहे वितरणाची प्रक्रिया ही डीबीटी मार्फत आहे. डायरेक्ट टू बेनिफिट सर्व्हिस ट्रान्सफर अकाउंट कस्टमर लाभार्थ्याच्या खात्यावर तसे डीबीटीद्वारे ते येतात. आता रात्री सुरू झाली याचा अर्थ अजून जवळपास नेहमीप्रमाणे 2 किंवा 3 दिवसापर्यंत ही प्रक्रिया चालत असते. त्यामुळे कुठेही गडबड करू नका, घाई करू नका. कोणतेही कागदपत्र जमायचे नाही. कुठल्याही प्रकारची सध्या तरी काही ई-केवायसी वगैरे काही करायची आवश्यकता नाहीये. संजय गांधीच्या लाभार्थ्यांना स्वावलंबनवर ई-केवायसी करण्याकरिता सांगण्यात आलेलं होतं. हे खरं आहे. तहसील कार्यालयामध्ये त्यांची कागदपत्रे सुद्धा जमा करण्याकरिता सांगण्यात आलेली होती. हे सुद्धा खरं आहे. परंतु कागदपत्र जमा केल्याच्या नंतर सुद्धा खूप साऱ्या लाभार्थ्यांचे पैसे म्हणजे वाढीव अनुदान दिव्यांगांचं 2,500 रुपये अजून आलेलं नाहीये. काल सुद्धा माझ्यासोबत तहसील कार्यालयावर काही लाभार्थी होते. त्यांनी परत एक वेळ डॉक्युमेंट जमा करून त्यांना दिलेले. तिथल्या कर्मचाऱ्याकडून बऱ्याचशा लाभार्थ्यांचे कागदपत्र अपलोड करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. अजून सुद्धा कागदपत्र अपलोड करणे सुरू सुद्धा झालेलं आहे. सुरू आहे सुद्धा. त्यामुळे सुद्धा वाढीव अनुदान येण्याकरिता सुद्धा वेळ लागत आहे मित्रांनो. तर या सर्व गोष्टी समजून घ्या. गोंधळात पडू नका, गोंधळून जाऊ नका. गोंधळले तरी सुद्धा तुम्ही आवाज उचलू शकता. उचलू शकत नाही अशातला काही भाग नाहीये. चॅटबोटवर सुद्धा तक्रार नोंदवू शकतात. त्यातला सुद्धा काही विषय नाहीये. परंतु खऱ्या अर्थाने तुमच्या आमच्याकरिता हे लाभार्थ्यांकरिता, पात्र दिव्यांग बांधवांकरिता, श्रावणबाळचे जे लाभार्थी आहेत त्यांच्याकरिता, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेचे लाभार्थी त्यांच्याकरिता सुद्धा बच्चू कडू यांच्यासारख्या नेतृत्वाने जोपर्यंत काही हाक उचलल्या जात नाही, आवाज काहीतरी उठाव केला जात नाही, तोपर्यंत हे सहजासहजी होणे नाहीये. घरी बसून तुम्हाला सहजासहजी हे काही मिळणार नाहीये. परंतु पॅनिक होऊ नका, खूप जास्त काही गोंधळून जाऊ नका. अजून आजचा आणि उद्याचा हे 2 दिवस वाट पहा. याच्या व्यतिरिक्त आमच्याकडे जी अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता येईल, आम्ही जे प्रयत्न करत आहोत, माहिती जमा करण्याचा प्रयत्न करत आहोत. नक्कीच ही माहिती संकलन झाल्याच्या नंतर नेहमी वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवत जाऊ मित्रांनो. त्यामुळे जास्त काही पॅनिक होऊन जाऊ नका. वेळ प्रसंगी सोबतच मुख्यमंत्र्यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितल्याप्रमाणे, विधान भवनामध्ये सांगितल्याप्रमाणे 1 तारखेपासून सातत्याने तुम्हाला वेळेवर कसं अनुदान देता येईल याकरिता सुद्धा प्रक्रिया चालू होती, प्रोसेस चालू होती. त्यानुसार काल सुरुवात झालेली आहे. आता इथून पुढे खऱ्या अर्थाने या 2 दिवसामध्ये 100% लाभार्थ्यांना पैसे मिळतात का, किती मिळतात हे पाहण्यासारखं आहे आणि त्या नंतर सुद्धा फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा काय प्रकार घडतो हे पाहण्यासारखं आहे. त्यामुळे नक्कीच गोंधळून जाऊ नका. आजचा पूर्ण दिवस संध्याकाळपर्यंत सुद्धा तुम्ही वाट पाहू शकता, चेक करू शकता. भले बँक गाठू नका, पण तुमच्या जवळच्या लाभार्थ्यांना विचारू शकता तुमचे आले का? त्यांनी हो सांगितल्याच्या नंतरच उद्या सकाळपर्यंत तुम्ही बँकेमध्ये जाऊन किंवा तुमचे जर पासबुक असतील तर त्याच लाभार्थ्याला, तुमच्या सहकार्याला, मित्राला, भावाला तुमच्या बँकेचं पासबुक देऊन त्यावर एंट्री आणायला सांगू शकता. जेणेकरून तुमची चक्कर वाचेल आणि एंट्र्यामध्ये जर तुमचे पैसे आल्याचं निदर्शनास आलं, दिसून आलं, तर मग तुम्ही विड्रॉल करण्याकरिता त्याचे तुमच्या जवळपास जर विड्रॉलची सुविधा नसेल चेहऱ्यावरून किंवा बोटावरून बायोमेट्रिक होऊन तरच तुम्ही बँक गाठा. तोपर्यंत आजचा दिवस तरी प्रतीक्षा करू शकता, तुम्ही वाट पाहू शकता. फक्त विचारपूस लाभार्थ्यांना, इतर लाभार्थ्यांना तुम्ही करू शकता. तर मित्र, या व्यतिरिक्त तुमच्याकरता कुठलीही अपडेट असली, कुठलीही अपडेट आली तर नक्कीच 100% लवकरात लवकर जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तर मित्र, तुमच्याकरिता या व्हिडिओच्या माध्यमातून तुर्तास एवढेच. नेक्स्ट व्हिडिओमध्ये, नवीन व्हिडिओमध्ये तुमच्याकरिताची जी अपडेट असेल ती लवकरात लवकर माहिती गोळा करून आणण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. तर मित्र, तोपर्यंत धन्यवाद.